वाखरी येथील रिंगणतळावर आज प्रचंड गर्दी उसळली होती। ही गर्दी जसजशी वारकऱ्यांची होती तशीच ती सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा होती। एका कुटुंबातील काही महिलांनी एकत्रित येत गेल्या 8 वर्षांपासून वारीमध्ये त्या हजेरी लावण्याची परंपरा अखंड सुरू ठेवतात। या महिलांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। जय विठ्ठल। मी आता वाखरी या रिंगणतळावरती आहे आणि या रिंगणतळावरती आपण जसं बघतोय की उत्साह ओसंडून वाहतोय। वारकरी आहेत, दिंड्या आहेत आणि त्या पद्धतीनं आपल्याला एक चित्र यावेळेला महाराष्ट्रातनं बघायला मिळतंय। सर्वसामान्य नागरिक ज्यांना ओढ असते वारीविषयी त्यांना आकर्षण असतं, त्यांनाही यायचं असतं, मात्र अनेक वेळेला कुठल्या कारणांमुळे ते राहून जातं। मात्र असे अनेक ग्रुप, अनेक लोक, सर्वसामान्य नागरिक वारीमध्ये टप्प्याटप्प्यामध्ये चालताना दिसत आहेत आणि आपली हौस पूर्ण करून घेताना दिसत आहेत। असाच एक फॅमिली ग्रुप माझ्यासोबत आहे आणि ती सगळीजणं पंढरपूरला जाऊन आली आहेत, तर त्यांच्याशी आपण गप्पा मारूया। नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं जय महाराष्ट्रामध्ये। तुमचं नाव सांगा आणि हा ग्रुप कोणता आहे, कशाचा ग्रुप आहे तेही सांगा। माझं नाव वैशाली आनंद पाटील आणि हा आमचा जो ग्रुप आहे तो बेसिकली फॅमिली ग्रुप आहे। म्हणजे सुरुवात आम्ही 2017मध्ये केली। आम्हाला वारीचा अनुभव घ्यायचा होता, त्याच्यामुळे आम्ही पुणे ते सासवड करायचं ठरवलं, कारण तो दिवे घाटाचा अनुभव वगैरे घ्यायचा होता। आणि तेव्हा मी, माझ्या 2 जावा, माझी बहिणी आणि मैत्रीण आणि आई, आमच्याशी 79, तर त्या आमच्यासोबत होत्या। आणि असा 1 वर्षी केल्यावर असं वाटलं की अरे एवढं करून चालणार नाही आहे, आपल्याला दरवर्षी करत राहिलं पाहिजे। आणि मग कामाच्या व्यापामुळे पूर्ण वारी एका वेळी करणं शक्य होत नाही। प्लस खरं सांगायचं झालं तर आमच्यामध्ये ह्या लोकांसारखा स्टॅमिना किंवा ॲडॅप्टेबिलिटी नाही अजून तरी, हळूहळू येते आहे। कारण 21 दिवस अशा पद्धतीने राहणं खूप अवघड होतं। तर आम्ही ठरवलं की आम्ही प्रत्येक वर्षी एक टप्पा करणार आणि असं करत करत म्हणजे लोक जुडते गए, कारवा बनता गया, अशा पद्धतीने मग माझी दुसरी जाऊ जॉईन झाली, काही मैत्रिणी जॉईन झाल्या, मग मैत्रिणींच्या मैत्रिणी, मग माझी 3 नंबरची जाऊ ती नागपूरला असते, ती सुद्धा जॉईन झाली। प्रत्येकाने वारीमध्ये येऊनच वारी अनुभवायची असते। इतका अप्रतिम अनुभव आम्हाला इथे दरवर्षी येतो करून वगैरे वारीमध्ये। प्रत्येकाने वारीमध्ये येऊन वारीचा अनुभव घ्यावा। वारीमुळे आपल्याला अहमपणा जाऊन तिथे आत्मविश्वास वाढतो आणि आपुलकी आणि प्रेमाचं नातं जुळलं जातं। इथे अनेक लोक असे आहेत की आम्ही त्यांना कधीही ओळखत नाही, पण आपुलकीने एवढे माऊली करत भेटतात, मिठी मारतात। आणि गेले 4 दिवस आम्ही वारीमध्ये आहोत आणि आनंद, म्हणजे स्वर्गसुख म्हणजे काय हे तर वारीत आल्यानंतरच आम्हाला कळलेलं की शब्द नसतात बोलायला किंवा सांगायला की आपल्याला नेमकं काय होतंय किंवा आपल्याला काय वाटतंय। पण परवा एका आजी होत्या माऊली, त्यांनी खूप छान सांगितलं, बाहेरचा कचरा सहज साफ करता येतो, पण मनाचा कचरा साफ करायचा असेल तर वारीत यायला लागेल। आणि हे आत्ता आपल्याला चित्र या संपूर्ण वारीच्या संपूर्ण भागामध्ये आपल्याला दिसून येतं आहे। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी वाखरीवरून।